तर या स्पर्धेतील आजचा पहिला दिवस आणि पहिला सामना आपल्या भेटीसाठी येतोय. केवी स्ट्रायकर्स मोर्जिम विपक्ष महाकालेश्वर वॉरियर्स या दोन संघामध्ये दोन्ही टीमला या मॅचसाठी शुभेच्छा. तर सुदैवाने नशिबाने के बी एस स्ट्रायकर्स मोर्जिम या टीमने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा या टीमचा निर्णय आलेला आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय महाकालेश्वर या टीमला. सरपंच डॅनियल लोबो चषक सरपंच ट्रॉफी आयोजित काटुविलन बॉयज थर्ड ऑल गोवा पंचायत अँड म्युन्सिपालिटी ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचा शुभारंभ प्रारंभी दिवस आणि पहिली मॅच महाकालेश्वर वॉरियर्स या टीमकडनं सलामीची जोडी मैदानात दाखल होताना आपण पाहतोय. रुद्रा ओम आपण पाहतोय. या जोडीला कॅप्टनने प्रमोट केले. ओपनिंगसाठी पहिल्या डावाची सुरुवात करणार हे दोन्ही खेळाडू. पाच ओव्हरची ही मॅच आपण पाहतोय. एक मोठी स्पर्धा मानाची अभिमानाची ही स्पर्धा आपण पाहतोय. आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिली मॅच आपल्या भेटीसाठी येते. केवी स्ट्रायकर्स मोर्जिम विपक्ष महाकालेश्वर वॉरियर्स पालियम. पंचांचा सामना चालू होण्याचा इशारा येतोय. पंच सदगिरी नाईक सर. साई परब पहिलाच बॉल आपण पाहतोय. वेगवान चेंडू होता. प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरचा शरीराचा वेध घेतोय. पहिलाच बॉल डॉट बॉल मधल्या एष्टीवरचा बॉल मोठ्या फटक्यासाठी बॅटरने पोझिशन बनवली होती. डॉट बॉल आलेला आहे. पहिलं षटक महत्त्वपूर्ण आपण पाहतोय. अनिवार्य पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. एक शक्ती प्रदर्शन षटक. पहिलाच डॉट बॉलने सुरुवात केली साईने. यावेळी हा फटका पसतोय. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाचा आणि चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाजाचा संपला खेळ. विकेट क्रमांक पहिला हादरा बसतोय प्रतिस्पर्धी संघाला. पहिली बहुमूल्य विकेट. डीजे न्यू बॅटर मिलिंद तिसऱ्या क्रमांकासाठी प्रमोट केलंय. ओमची जागा घेण्यासाठी मिलिंद हा बॅटर मैदानात दाखल होतोय तिसऱ्या क्रमांकासाठी. पहिल्या षटकातील दोन चेंडूचा खेळ समाप्त होतोय. एक गडी बाद 0 या धावसंख्येवर. या गॅपमध्ये हा फटका केलाय. क्षेत्ररक्षक येतोय. झपकन चेंडूपर्यंत पोहोचला आणि इथं मात्र डायरेक्ट हिट. क्रिकेट मधली आत्महत्या. खराब कॉल होता. ना तूने कॉल किया ना मैंने सुना और यहाँ पर रनआउट का टिकट कंफर्म. मिलिंद हा माघारी परततोय. गोल्डन डकचा शिकार ठरतोय. त्याची जागा घेण्यासाठी अनिल हा बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. 12 जर्सी क्रमांक. खराब सुरुवात. आघाडीचे दोन फलंदाज सस्तात माघारी परत आहेत. तर साई परब या गोलंदाजकडनं चांगली सुरुवात. या पहिल्या इनिंगमध्ये पहिलं षटक महत्त्वपूर्ण अनिवार्य पॉवर प्लेचं हे षटक आपण साईकडनं पाहतोय. चांगली सुरुवात आपण पाहतोय. तर प्रतिस्पर्धी संघाचे दोन खेळाडू सस्तात माघारी परत आहेत. साई परब पुन्हा एकदा सज्ज असेल. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट ऑन द मार्क. समोर रुद्रासाठी हा बॉल. यॉर्कर चेंडू क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं. प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरकडे या बॉलवर कुठलंही उत्तर नव्हतं. कुठलाही अंदाज नव्हता. बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. पहिलं षटक महत्त्वपूर्ण आणि एक सुंदर षटक आपण पाहतोय. आतापर्यंत एक निर्णायक षटक साई परबकडनं.
यावेळी चांगला बॉल, फ्लायटेड बॉल, कमी गतीचा बॉल आपण पाहतोय. गतीमध्ये परिवर्तन, चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही, बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. पहिले षटक, अप्रतिम षटक आपण पाहतोय. चांगली सुरुवात साई परबकडनं आपल्या टीमसाठी. यावी अल्टी पलटी रिव्हर्स अटेम्प्ट, चेंडू जाईल सीमारेषा पार, बॉलला केलं जाईल कल्टी. अप्रतिम फटका आपण पाहतोय, संघाला संजीवनी देणारा हा षटकार आपण पाहतोय. आणि या स्पर्धेतील आपण पहिला षटकार पाहतोय. आणि या 6 धावेने टोटल 6 धावा संघाचा श्री गणेशा केलाय. बॅटर रुद्राने आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. टीमचं टोटल आपण पाहतोय 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिलं अनिवार्य षटक समाप्त होते 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मोरजीम टीम तुमगेलो 12 मॅन पावना अजून कंपल्सरी आमका 12 मॅन जाय कॉम्बॉक्सान. तर पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानामध्ये. गीतेश नामक गोलंदाज आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं, टीमकडनं हे दुसरं षटक घेऊन सज्ज असेल. राईट अप ओव्हर द विकेट. चांगला बॉल आपण पाहतोय, खोलात टाकलेला हा बॉल खोदून काढलाय. एक मनगडी पटका आपण पाहतोय. डीप वाईडिश लॉंगाला प्रोटेक्शन आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल. आणि एका धावेने धावपलकर धावसंख्या टोटल आपण पाहतोय 7. महेंद्रसिंग धोनी जर्सी क्रमांक 7, क्रिस्टियानो रोनाल्डो जर्सी क्रमांक 7 धावपलकावर आपण पाहतोय. पुढील बॉल डॉट बॉल, स्विंग अँड मिस. चांगला बॉल आपण होतोय. आणि इथं मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरकडे या बॉलवर कुठलाही उत्तर नाही, कुठलाही अंदाज नाही. बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. धावपलकामध्ये कुठलाही बदल नसेल. धावपलकावर धावसंख्या आपण पाहतोय टोटल 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगला बॉल, बॅटची इथं मात्र कडा आपण पाहतोय. फलंदाजाला शिकवला धडा. विकेट क्रमांक 3. अशोक तर पुढील बॉल फेस करेल. गोलंदाज सज्ज असेल. या बिलोर पुल टॉस बॉल ऑन साईडला फ्लिक केले. फ्लिक ऑफ द रिक्सचा फटका आपण पाहतोय. आणि या एका धावेने आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. आपल्या इनिंगची सुरुवात केली. आणि एका धावेने टीमचं टोटल आपण पाहतोय. सांघिक धावसंख्या धावपलकावर 8 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. टोटल 8 4 3. कुलात टाकलेला हा बॉल समोर ड्राईव्ह केलाय. बॅक टू द बॉलर. आपल्या फॉलोथ्रूवरती बॉलला अडवलंय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. सटीक लेन लाईन आपण पाहतोय. मोठे फटके घेण्यापासून थांबवून ठेवलंय या स्लॉक ओव्हरमध्ये. जकडून ठेवलंय मोठ्या फटक्यांसाठी. आणि धावेंना रोधक लावणारी गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळी ऑन साईडला बॉलला पिक केलंय. चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. सीमारेषा पार. खणखणीत नेत्रदीपक गगनचुंबी षटकार. सन्माननीय गॅबी पावलासा तुमचे वेलकम सर. उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. सरपंच डॅनियल लेबो चषक सरपंच ट्रॉफी या स्पर्धेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि तुमका एक प्राइज असा, बाउंड्री लाईनच्या बाहेर जर कोणी एका हातान कॅच धरली
तर 200 आणि दोन्ही हातीन कॅच धरल्यार 100 रुपये तुमका प्राइज असा कट्टुलन बॉयज यांच्या वतीन बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेक्षकांका एक सुवर्ण संधी. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 12 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावपलकावर धावसंख्या 14 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथमतः बॅटिंग करतोय टॉस हारल्यानंतर महाकालेश्वर वॉरियर्स पालियम टीम. गोलंदाजीमध्ये बदल. अमुकचा पहिलाच बॉल आपण पाहतोय. पुढे सरकून हा फटका खेळलाय. बॉलला फक्त दिशा दाखवली. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक घेतोय. चेंडूची परती करतोय तोपर्यंत लिलया 2 धावा पूर्ण केल्या. एकेरी धावसंख्येची पावलं ही जोखमीच्या दुहेरी धावसंख्येकडे वळली आणि या 2 धावेने धावपलकावर धावसंख्या 16 धावा. धावपलकावर तिसरं षटक मार्गस्थ आहे. महाकालेश्वर वॉरियर्स पालियम संघ प्रथमतः बॅटिंग करतोय या मॅच मध्ये टॉस हारल्यानंतर. यावेळी चांगला बॉल खोलात टाकलेला बॉल फ्लिक ऑफ द रिक्सचा फटका. ऑन साईडला हा फटका खेळलाय. चेंडूचा प्रवास होतोय मिड विकेटला. 1 धावी लिलया पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त केली जाईल आणि या एका धावेने धावपलकावर धावसंख्या 17. 17 पे खतरा. किसको होगा खतरा, गेंदबाज की बल्लेबाज को. या गेंद पर पुढील बॉल ऑन स्ट्राइक. अनिल हा बॅटर. यावेळी हा फटका पसतोय. चेंडू हवेत. टॉप एज आहे आणि इथं मात्र फिल्डरचा आणि बॉलचा जमला मेळ आणि फलंदाज अनिलचा संपला खेळ. चौथा गडी बाद होतोय प्रतिस्पर्धी संघाचा. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर. ओ टू डीजे. थँक्यू डीजे. हॅलो. थँक्यू. न्यू बॅटर सोहन मैदानामध्ये दाखल होतोय. पुढील बॉल फेस करेल. यावेळी आडव्या बॅटने हा फटका खेळलाय. चेंडूचा प्रवास होतोय डीप फॉरवर्ड मिड विकेटला. फंबल होतोय. बॅकअप चांगलं झालंय. त्या क्षेत्ररक्षकाला पांघरून गाडण्याचं काम केलंय आणि इथं मात्र 1 धावी लिलया पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा तमाम शंका समाप्त होताना आपण पाहतोय आणि या सिंगलच्या मदतीने धावपलकावर धावसंख्या टोटल परावर्तित झाली. 18 धावा. विराट कोहली जर्सी क्रमांक 18 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळी ऑन साईडला फ्लिक केलाय. जमिनीलगतचा फटका अलॉंग द कार्पेट खेळला हा फटका. डीपला क्षेत्ररक्षक आहे. काऊ कॉर्नर. या क्षेत्रामध्ये सिंगलवर समाधान मानावं लागेल आणि या सिंगलच्या मदतीने धावपलकावर धावसंख्या आपण पाहतोय परावर्तित होताना. 19 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 30 मार्गस्थ. आखरी गेंद शेष. दोनों केले विशेष. यावेळी आडव्या बॅटने हा फटका खेळायचा प्रयत्न. मोठ्या फटक्यासाठी पोझिशन बनवली होती. टायमिंग खराब. एका धावेवर समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एका धावेने धावपलक हे परावर्तित झालंय. सांघिक धावसंख्या धावपलकावर नाममात्र 20 धावा धावपलकावर. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. जवळजवळ निम्म्या षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 18 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 20 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथमतः बॅटिंग करतोय टॉस हारल्यानंतर महाकालेश्वर वॉरियर्स पालियम संघ. आजच्या दिवसातील पहिली लढत आपण पाहतोय. सरपंच डॅनियल लेबो चषक सरपंच ट्रॉफी ही स्पर्धा आपण पाहतोय. कट्टे 11 बॉयज यांच्या वतीने सुंदर असं आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं. भरपूर अवरात्र मेहनत केली या स्पर्धेसाठी कट्टू 11 बॉयज या पूर्ण टीमने. आपलं पण सहर्ष स्वागत. चौथ्या षटकाचा खेळ आणि या चौथ्या षटकासाठी वर्णी लागलेली आहे. यावी फटका फसतोय आणि इथं मात्र चेंडू हवे क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये. ऋषी हा गोलंदाज आपण पाहतोय पहिल्याच चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय आणि प्रतिस्पर्धी संघाला इथं मात्र 5वा धक्का बसतोय. खराब फलंदाजी पाहायला भेटते. बॅकफुटवर येतोय संघ महाकालेश्वर वॉरियर्स पालियम संघ. 5वा गडी बाद होतोय. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. 24-5.
न्यू बॅटर महेश मैदानामध्ये पावलं टाकतोय. आघाडीच्या फलंदाजाने नाराज केलं या मॅच मध्ये. सर्व खेळाडू सस्तात माघारी परततायत. इथं मात्र संघर्ष करावा लागेल. महेशला स्वतःला सिद्ध करावा लागेल. इथून तुम्हाला धावा बनवावे लागतील. प्रतिस्पर्धी संघाचे 5 खेळाडू बाद होत आहेत 20 या धावसंख्येवर. पुढील बॉल चौथ्या षटकातील. यावेळी फुल टॉस बॉल होता. टायमिंग खराब. इथं मात्र चेंडूचा प्रवास होतोय डीप लॉंग लेग क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि तोपर्यंत एकेरी धावसंख्येची पावलं ही जोखमीच्या दुहेरी धावसंख्येने वळवली आणि या 2 धावा आणि या 2 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 22 धावा. 22 लॉस ऑफ 5 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळी लोअरफुल टॉस बॉल ऑन साईडला हा पटका केलाय डीप काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. नक्कीच डीप वाईडिश लॉंगांचा क्षेत्ररक्षक झपकन बॉल पर्यंत पोहोचला आणि तोपर्यंत एकच धाव लीला पूर्ण केली जाईल आणि या एकेरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित झालंय. सांघिक धावसंख्या धावफलकावर 23 टोटल. षटक क्रमांक आपण पाहतोय 4th. पुढील बॉल. यावेळी इनसाइड आउट समोर हा फटका केलाय. जमिनी लगतचा फटका आहे. डीप वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. तिथं प्रोटेक्शन आहे. त्या क्षेत्रामध्ये पेट्रोलिंग करतोय. फिल्डर एकाच धावेवर समाधान मानावं लागेल आणि या एका धावेच्या मदतीने 24 धावा. यावेळी चांगला बॉल. यॉर्कर हा चेंडू होता. आपण पाहतोय खोलात टाकलेला हा बॉल स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक घेतोय शॉट. एक धाव पूर्ण केली जाईल आणि एका धावेने टोटल धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 25 धावा. 25 क्वार्टर सेंचुरी आपण पाहतोय 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या षटकातील हा पुढील बॉल. ओ यावेळी आलाय मोठा फटका. चेंडूला फेकून दिलाय डीप काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. चेंडू जाईल सीमा रेषा पार. सरपंच ट्रॉफी षटकार. आली लहर आणि केला कहर. स्टॅन अँड डिलिव्हर. काही परावर्तित होताना आपण पाहतोय. टोटल 31 फॉर 5 डीजे. हॅलो. पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानामध्ये. प्रजय आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. वैयक्तिक पहिलं टीमकडनं सांघिक महत्वपूर्ण हे शेवटचं षटक घेऊन सज्ज असेल. डेथ ओव्हर पहिलाच बॉल. ऑन स्ट्राईक महेश. राऊंड विकेटचा मारा. यावेळी बॉलला उडवलंय. क्षेत्ररक्षक आहे फिल्डरचा आणि चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाज महेशचा संपला खेळ. विकेट क्रमांक 6वा. 31 या धावसंख्येवर 6वा गडी बाद होतोय. प्रतिस्पर्धी संघाला अजून एक धक्का बसलाय. डीजे. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीसाठी येते. आर्यन आरव 11 शेल्डेम वर्सेस गिरीम युनायटेड गिरीम. दोन्ही कॅप्टनला मागता टॉसा घ्या. तुम्हाला पहिला पुकार. आपण टॉससाठी यायचंय. नेक्स्ट मॅच. यावेळी स्टेप आउट होऊन हा पटका केलाय. चेंडू हवेत आहे. डीप बॉडीश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतोय. फंबल होतोय आणि इथे मात्र कॅच ड्रॉप होताना आपण पाहतोय. प्रयत्न केला होता. एक धावी लीला पूर्ण केली जाईल आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या टोटल आपण पाहतोय 32 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. नेक्स्ट बॉल. ओ यावेळी सुंदर पटका. समोर हा पटका खेळलाय. डीप वाईडिश लॉंगाला. चांगलं क्षेत्ररक्षण. अप्रतिम एफर्ट आपण तिथं पाहतोय आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. सॉरी डॉट बॉल आपण पाहतोय.
यावेळी जोरकस फटका खेळायचा प्रयत्न आपण पाहतोय. बॅकफुटवर जाऊन जागा बनवली होती बॅटरने, पोझिशन बनवली होती या मोठ्या फटक्यासाठी, पण टायमिंग खराब. क्रिकेटमध्ये टायमिंग खूप महत्वाचं आहे. क्रिकेट हो या प्यार, टायमिंग सही तो सब कुछ सही. डॉट बॉल आलेला आहे या महत्वपूर्ण डेथ ओव्हरमध्ये. या बी खोलात टाकलेला हा बॉल ऑन साईडला. हा पटका खेळलाय डीप वाईडिश लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्न फंबल झालाय इथं मात्र. फलंदाज धाव बाद होतोय. आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल, स्वतःला सॅरेंडर व्हावा लागेल इथं मात्र. सागरला अजून एक विकेट आपण पाहतोय. बॅकफुटवर येतोय संघ हा. या मॅच मध्ये प्रथमतः बॅटिंग करतोय टॉस हरल्यानंतर महाकालेश्वर वॉरियर्स पालियम संघ. आणि या संघाचे मैदानामध्ये दाखल होतोय प्रवीण न्यूमॅन. ओ यावेळी हेलिकॉप्टर उडवलंय. दोन फिल्डरच्या मधून चेंडू गेलाय सीमा रेषा पार. षटकार. सडक पे कडक बेधडक सिक्सर. सरपंच ट्रॉफी षटकार. आणि या 6 धावेने टोटल धावफलकावर धावसंख्या या परावर्तित होताना आपण पाहतोय. 39 धावा, 39 टोटल. या मॅच मध्ये प्रथमतः बॅटिंग केली महाकालेश्वर. टार्गेट समोर ठेवलं आहे आणि या 40 धावांचं Requesting the captains of Aryan Arav 11 Sheldon and also Girim United. Girim, please come for toss. Target of 40 runs required to win. Sarpanch Daniel Lobo Chashak Sarpanch Trophy organized by Katu 11 Boys. Third All Goa Panchayat and Municipality level heavy ball cricket tournament here in Girim. KV Strikers Morjim deciding to field first and restricting Mahakaleshwar Warriors Palyam on 39 in their 5 overs. Target required to win 40. Requesting both the batsmen quickly come to the wicket. Both the batsmen of KV Strikers Morjim. The more the delay, it will be
Requesting 12th man of the batting team, KV Strikers Morjim. Please be in the commentary box. Two man in as the opening partners. Taraj Parab and Prajay. With the ball, it will be Ashok Rathod. And there he goes, big on the very first delivery. Gets a maximum. A target of 40 runs required. And straight away goes big over the mid-wicket fence. All these games live on YouTube through tenniscricket.in. Nicely played, but straight to the man at covers. Mahesh Gadekar in the cover region. Again, winds up, makes room, and it's all the way for 6. If this man stays for long, then it will be over pretty soon. Again, short pitch delivery, straight to covers, dot delivery. Is that gone? Seems like it. Excellent catch. A good reflex catch in his own follow through. Ashok Rathod gets his man. 12 for 1. KV Strikers, Morjim. Aryan Arav Levin Sheldon, please report quickly. Your captain for the toss. Slow delivery, very well bowled. Dot delivery to end the over. Completion of over number 1. 12 for 1. KV Strikers, Morjim. Anybody in the crowd catching the ball in one hand will be awarded rupees 200. Catching in two hands, rupees 100. 200, 100. Please come note down your names and we'll be awarding you those specific amounts on the day of the final. Good delivery. Tries to blast that one on the onside. Couldn't quite. Just one. Single added. Sarpanch Daniel Lobo Chashak Sarpanch Trophy. Very well played. Up and over the infield. Some work to do for the fielder. Cuts it off. Will be just one. We talk about a lot many families in Goa. I'll come back to that.
That's whipped down the ground powerfully over the side screen for a maximum. Nicely played. Short and wide and cut away. That's hammered again. Back-to-back sixes. Score moves to 26 with that maximum. And we talk about different families. We should always mention the Lobo family, the kind of advancements they have done in the society and the progress. People behind them started with Daniel's father, Michael Lobo, current MLA of Calangute constituency, Madam Delilah Lobo, MLA of my constituency, that is Sholim constituency, and also the vice chairman of ESG, and Daniel also following the footsteps of his parents, always with the people and for the people, for their progress and growth. Nicely played again over the top, and six more, dealing in sixes. Score moves on to 39. In fact, 20. Two overs done with an 33 for one, requiring 7 in the last 3. Match coming up next. Aryan Arav Levin Sheldon put into bet by Girim United. Girim after winning the toss. Requesting both the teams quickly make it onto the wicket once this match is over. Change in bowling, it will be Nitesh. Swing and a miss. A TV umpire has been referred to check whether if it's out or not, if he has grounded his feet or not. And really good work by the wicketkeeper Om Madgaonkar to whipping off the bails. Second wicket falls. Seven runs required to win. Swing and a miss. Looking for a quick run. And gets it quite comfortably. Match coming up next. Aryan Arav Levin Sheldon to take on Girim United. Girim winning the toss and deciding to bowl first. Match coming up later than that will be match fixing Karapur against the Shettier Group Koregaon. Up and over.
And the fielder will just try and give only one. Another run added. Score moves to 34. 35. In fact, the Girim United Girim have won the toss and they have decided to bat first. Just a correction about the decision. Goes long. And with that, it's all over. Victory for KV Strikers Morjim. They progress into the quarterfinals for the winners of the next two games. Meanwhile, I would like to request requesting the team Mahakaleshwar Warriors Palye